गायकवाड आहे जो एक दिवसाचा सीएम होतो. असे अमर्याद अधिकार जर का तुकाराम मुंडे या व्यक्तीला मिळाले तर काय करेल तुकाराम मुंडे? ज्यावेळेस तुमचं लग्न ठरलं किंवा लग्न झालं त्यावेळेस माहिती होतं का की तुकाराम मुंडे असा कडक शिस्तीचा माणूस आहे? ती एक वेगळीच गोष्ट आहे. काही जण तुम्हाला वादग्रस्त अधिकारी म्हणतात, काही जण कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणतात. तुम्हाला स्वतःला काय म्हणून गेला आवडेल? बाजीराव सिंगम वाटत नसलं तरी तुकाराम मुंडे आहे आणि त्याचं अस्तित्व आहे हे कायम जाणवत असतं. डेफिनेटली. सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा त्या माध्यमातून तुम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न करताय, हे तुम्हीच का? म्हणजे आतापर्यंत का नाही कोणी केलं? ड्रग माफियांनी तुम्हाला या जागेवरून हटवण्यासाठी 250 कोटी गोळा केले. फक्त 250 कोटी? काही जण तर बदली झाली तुकाराम मुंडेची की पेढे वाटतात. ज्या ठिकाणी तुम्ही काम केलं तिथले अधिकारी कर्मचारी पेढे वाटतात. पण त्याच वेळेस जनता तुमची बदली रद्द व्हावी म्हणून रस्त्यावर उतरते, दुधाचा अभिषेक करते. एकाच वेळेस कॉन्ट्रोवर्शियल म्हणजे 12 गावचं पाणी पाजून निघालेली व्यक्ती म्हणायला हरकत नाही. दिवस तुमच्यामुळे इतरांचे खराब होतात. तुमची रात्र चांगली जाते का? शांत झोप नाही, लागते का? मी कुणाचीही रात्र किंवा दिवस खराब करत नाही. या सगळ्या विषयात तुम्ही नागरिकांवरच्या परिणामांचा विचार करतात. या सगळ्या विषयामध्ये मुलाला मित्र जमले नाही हा विचार करतात. पण या विषयामध्ये एक व्यक्ती अशी आहे की जी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला साथ द्यायला असते, तुमची अर्धांगिनी. तिचा विचार करतात की नाही? एफडीए आयुक्त म्हणून काम करताना कधी स्वतःला सिंगम किंवा बाजीराव सिंगम असल्यासारखं वाटतं का? सिनेमातले सरकारी अधिकारी आणि रिअल लाईफमधले तुम्ही, काय फरक आहे? ते लोकांनी जज करायचं. रस्त्यावर एखाद्या टपरीवर चहा प्यायले? कॉलेजमध्ये पेलेलं आहे. कधी बायकोबरोबर रस्त्यावर जाऊन कधी पाणीपुरी खाल्ली आहे? नाही, स्टॉलवर नाही. पुढची तयारी म्हणून राजकारणात तुमच्यासारखे मुंडे साहेब असले पाहिजेत. एवढ्या जर मला कोणी बोललं जरी असेल हां. तर ते आता काही रिव्हील करण्याचं काही कारण नाही आहे. पण असा कधी कोणी प्रयत्न केला का? ऑफर दिली का? म्हणजे नो कमेंट्स. नमस्कार, मी प्रशांत बाग, न्यूज 18 मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे. कुठे विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे तर कुठेतरी मुसळधार पावसाने वेगवेगळ्या ठिकाणी हाहाकार माजवला आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी जरी शेतीच्या मशागतीच्या चिंतेत असला तरी महाराष्ट्रामध्ये मात्र अजून एक वादळ घोंगावत आहे. ते अर्थात वादळ जे जन्माला आलेलं आहे ते फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचं, अन्न आणि औषध प्रशासन. आत्तापर्यंत फार कमी लोकांना माहीत असलेला विभाग हा गेल्या काही दिवसात, गेल्या काही महिन्यामध्ये अत्यंत घरोघरी प्रत्येकाला माहीत झालेला आहे. कारण ज्या पद्धतीची कार्यपद्धती या एफडीएच्या माध्यमातनं जी एक्झिक्यूट केली जाते, एफडीए कमिशनर म्हणून तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारला आणि ज्या पद्धतीनं हे एफडीए डिपार्टमेंट कामाला लागलं आणि यानंतर मात्र प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातलं आरोग्य, त्याच्या अत्यंत महत्त्वाच्या मूलभूत गरजा, समस्या, औषधं, ड्रग्ज अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे अर्थ समोर यायला लागले. काही धक्कादायक होते आणि याच कारवाईच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाशी जोडलेली नाळ म्हणून ज्या व्यक्तीला बघितलं जातं ते तुकाराम मुंडे आज आपल्यासोबत आहेत. थँक्यू. तुकारामजी, तुमचं स्वागत न्यूज 18 मराठीच्या या प्लॅटफॉर्मवर. संत तुकाराम म्हणतात की केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. ते संत तुकाराम म्हणाले आणि आजच्या जगातला तुकाराम केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे म्हणतोय. आणखी दुनियाभरच्या गोष्टी करतोय. नेमकं काय आहे? अन्न, औषध, प्रशासन सगळे मेडिकलच्या मागे लागलात, सगळे फूड अँड ड्रग्सच्या मागे लागलात. वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाईंनी अक्षरशः तुम्ही महाराष्ट्र तुमच्या एफडीएनं जिवंत करून ठेवलाय. काय नेमकं यामागचं कारण काय? आपण जर मुळामध्ये बघितलं तर गेल्या अनेक दशकामध्ये माणसाच्या आरोग्यावरती एक विपरीत परिणाम झालेला आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत विकसित झाला, अनेक सेक्टरमध्ये काम केलं. भारताच्या नागरिकांचं आयुष्यमान हे वाढलं. हो. 70च्या पुढे आसपास आज आपण आता आयुष्यमान जगतो आहे ॲव्हरेज, जे की खूप कमी होतं अगोदर. म्हणजे माणसाच्या जीवनाची लॉंगेव्हिटी वाढली, पण क्वालिटी वाढली का हा प्रश्न येतो. आणि क्वालिटीशी निगडीत बाकी सगळे प्रश्न समोर येतात. आपण जे जीवन जगतो आहे आणि आपल्याला जे डिझिजेस होत आहेत, आरोग्य आहे, इंडिपेंडन्सच्या वेळेस सर्वसाधारणपणे कम्युनिकेबल डिझिजेसचं प्रमाण 60 ते 70% आसपास होतं. आज कम्युनिकेबल डिझिजेस जे आहेत
त्याचं प्रमाण व्यस्त होऊन ऑलमोस्ट 30 ते 35% खाली गेलेलं आहे. म्हणजे सगळे लाईफस्टाईलवर आधारित सगळे जे आणि वेगवेगळे रोग. नॉन कम्युनिकेबल डिजीजेस जे आहेत हं. त्याचं प्रमाण अगदी 60%च्या पुढं गेलेलं आहे. ज्याला आपण साध्या भाषेत लाईफस्टाईल डिजीजेस म्हणतो. म्हणजे एका बाजूला टेक्नॉलॉजी वाढली, आपली पब्लिक हेल्थ सिस्टम काम करायला लागली, त्याचे परिणाम दिसायला लागले. पण त्याचे परिणाम कम्युनिकेबल डिजीजेस कमी करण्याबरोबरच ट्रीटमेंटमुळं, आरोग्य म्हणजे आमच्या औषधोपचारामुळं हे शक्य झालं. आणि दुसऱ्या बाजूला आपण जगत असलेली जीवनशैली याच्या आधारेच सो कॉल्ड डिजीजेस जे वाढलेत, त्याच्यामुळं जवळजवळ 60 ते 70% जनता आज परेशान झालेली आहे, त्रासलेली आहे. आणि ही जीवनशैली ही फक्त म्हणजे व्यायाम केला की नाही याच्यापुरती मर्यादित नाही. येस, व्यायाम करणं नियमितपणे, हालचाल असणं हा त्याच्यातला एक डेफिनेटली भाग आहे. परंतु त्यापेक्षाही आपण काय खातो आणि काय पितो या गोष्टीवरती आपलं आयुष्य, आपली बॉडी रिॲक्ट करते, माइंड रिॲक्ट करतं. आणि म्हणून जे कम्युनिकेबल डिजीजेसपासून नॉन कम्युनिकेबलचा जो प्रवास आहे, त्याचं डायरेक्ट लिंकेजेस हे आपलं खाणं आणि पिण्याशी निगडीत आहे. आणि बऱ्याच जणांना हे माहीत नाही, याचं रिलेशन या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, याच्या क्वालिटीशी संबंधित आहे, याच्या इम्प्लिमेंटेशनशी संबंधित आहे. आपण अगोदर म्हणायचो, की घरात खावं, घरात जेवण करावं आणि खेळण्यासाठी बाहेर जावं.